रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन इराणशी चर्चा करणार. आखाती देशांच्या नेत्यांची भूमिका तेहरानला पुतीन कळवणार. खामेनीला ठार मारण्यात गुप्तचर संस्था मोसादचा मोठा हात. खामेनीच्या ठिकाणाची माहिती मिळताच डागले 80 बॉम्ब. इराणचे अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले सुरूच. गुंतवणूकदारांमध्ये आखाती देशांची प्रतिमा मलिन करण्याची रणनीती. इस्रायलचे लेबनॉनवर आज पुन्हा हल्ले. हल्ल्यामध्ये हिजबुल्लाचा कमांडर ठार. कमांडर अहमद अदनान अल ओथमन हल्ल्यात ठार. इराणमध्ये आतापर्यंत 742 लोकांचा मृत्यू. गेल्या 24 तासात इराणच्या 96 लोकांचा मृत्यू. युद्धाचा आजचा 4था दिवस. राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा लक्ष्य केलं गेलं. बैरूतमधील इराण दूतावासावर सुद्धा इस्रायलचे हवाई हल्ले. हिजबुल्लानं काल केलेल्या हल्ल्याचा इस्रायलकडून पुन्हा बदला. इराणचे कुवेत कतारवर जोरदार हवाई हल्ले. इस्रायलसह बहरीनवर क्षेपणास्त्रांचा पाऊस पाडला. तर इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावर हल्ला. ऑपरेशन रोअरिंग लायनमध्ये 30 महिलांचा सहभाग. इराण विरोधी कारवाईमध्ये इस्रायलचा मोठा निर्णय. अयातुल्ला खामेनीच्या पत्नीचा सुद्धा मृत्यू. इस्रायल अमेरिकेच्या हल्ल्यात संपूर्ण कुटुंब ठार झाल्याची शक्यता. इस्रायल इराणच्या हल्ल्यामध्ये एका भारतीयाचा मृत्यू. ओमानमध्ये जहाजावर झालेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती. भारत रशियाकडून 5 S-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली खरेदी करणार. इराण इस्रायल युद्धादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय. इस्रायल विरुद्ध इराण युद्धामुळे भारतात अलर्ट. गृह मंत्रालयानं सर्व राज्यांना पाठवलं पत्र. अबुधाबीहून पहिलं विमान भारतात पोहोचलं. इतिहाद एअरवेजच्या विमानांनी 388 प्रवासी मुंबईत आणि दिल्लीत दाखल. प्रवाशांनी सांगितला युद्धाचा थरारक अनुभव. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मानले भारताचे आभार. आव्हानात्मक दिवसात पाठीशी उभं राहिल्याबद्दल आभार. मैत्रीचा नवा आदर्श जगासमोर ठेवल्याचं सुद्धा केलं नमूद. आखाती देशांमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या संपर्कात राज्य सरकार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा केंद्र सरकारसोबत सतत संपर्क. इस्रायल अमेरिका इराण या युद्धादरम्यान फ्रान्सचा मोठा निर्णय. फ्रान्स अणुबॉम्बसह अण्वस्त्रांचा साठा वाढवणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा. महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई. आयसिसशी संबंधित संशयामधून गोवंडी कुर्ल्यामध्ये धरपकड. कुवेतमध्ये अडकलेल्या मुलाला मदत करा. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांची विनंती. मुख्यमंत्री फडणवीसांसह पंतप्रधानांकडे केली विनंती. संभाजीनगरमधील एमआयएमचे 14 नगरसेवक अडचणीत. मनपाकडून अपात्रतेच्या नोटीस देण्याच्या हालचाली. प्रशासकीय कामामध्ये अडथळा आणल्याचा नगरसेवकांवर आरोप. आमदार खासदार होणं सोपं, मात्र नगरसेवक होणं कठीण. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं वक्तव्य. युद्धामुळे सोलापुरातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत. 400 टनापेक्षा जास्त द्राक्ष कोल्ड स्टोरेजमध्येच. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. संभाजीनगर जिल्ह्यातील तिसगाव परिसरामध्ये 2 गटात हाणामारी. पोलिसांसमोरच 2 गट एकमेकांवर तुटून पडले. शेतीच्या वादातून राडा झाल्याची माहिती. औंढा नागनाथ मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद. दुपारी 3:30 ते संध्याकाळी 7:30 पर्यंत दर्शन रांग होती बंद. ग्रहणाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय.